मुर्दाबाद, हेमंत पाटील मुर्दाबाद, अजित गोपछडे मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, अशोक चव्हाण मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, रवींद्र चव्हाण मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, अजित गोपछडे मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद, एकनाथ शिंदे मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, अशोक चव्हाण मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, अशोक चव्हाण मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, रवींद्र चव्हाण मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, रवींद्र चव्हाण मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, मूग गिळून गप्प असलेले नांदेड जिल्ह्यातले सगळे आमदार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, त्यांचे सगळे जिल्हा परिषद सदस्य चेले चपाटे मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, वोट हमारा राज तुम्हारा। प्रत्येक आमदाराला कोणत्या खासदाराला कोणत्याही लोकप्रतिनिधीला नांदेड शहरात या नांदेड जिल्ह्यात ओबीसी एकजुटीचा ओबीसी एकजुटीचा ओबीसीच्या पाठीत खंजर खुपसणारा देवेंद्र फडणवीसांचा खाली पाय देवेंद्र फडणवीस सरकारचा मुर्दाबाद मुर्दाबाद, अजित आपले आपले सगळे कार्यकर्ते बोलून घेणे, पालकमंत्र्याला आपण झेंडा फडवू द्यायचा नाही, काय आपल्याला अटक करतील, जेल बरोबर करतील, आपण सगळे जायला तयार आहोत। आपण शेकडो ओबीसी बांधव या ठिकाणी जमायचं, भविष्यात काहीतरी राहील हजारो येऊ, पालकमंत्र्याला आपला या ठिकाणी येऊन झेंडा फडकायचा त्यांना अधिकार नाही आणि त्यांनी आमचं पूर्ण भाजप सरकारची बरबादी केली। कुठल्याही मंत्र्याला नांदेड जिल्ह्यामध्ये फिरू द्यायचं नाही असं आपण सगळ्यांनी मिळून ठराव आहे। सगळ्यांना मान्य आहे का? आम्ही या जीआरचा निषेध करतो। आज जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन आम्ही देणार आहोत। निवेदन या प्रकारचं आहे की आम्ही हे जीआर फाडून त्या जीआरची होळी केलेली आहे नांदेड जिल्ह्याच्या ओबीसी समाजामार्फत। आणि हैदराबाद गॅजेटचा जो विषय आहे, हैदराबादचं जेव्हा मुसलमानी निजामी सरकार इथं होतं आणि त्या सरकारमध्ये मराठा समाज हा वंचित होता, त्यामुळं त्यावेळेसचं हैदराबाद गॅजेट ग्राह्य धरून आजच्या परिस्थितीमध्ये मागास म्हणून संबोधल्या जाऊ नये अशी आमची सरकारला विनंती आहे। आणि ते मागास ठरू शकत नाहीत, कारण त्यावेळेस मुसलमानी संस्थानामध्ये मराठा समाज वंचित होता, पण आज महाराष्ट्राची परिस्थिती पाहता महाराष्ट्रामध्ये मराठा समाज वंचित नाही। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये हा खूप मोठा ओबीसी समाजावर अन्याय होईल आणि जेव्हा जेव्हा ओबीसी समाजावर आता अन्याय झालेलाच आहे, त्यामुळे जेव्हा जेव्हा भाजपचे मंत्री, आमदार, खासदार जेव्हा नांदेड जिल्ह्यात येतील, नांदेड जिल्ह्याच्या वतीनं त्यांना आम्ही फिरू देणार नाही आणि त्यांना जेवढा होईल तेवढा आम्ही त्यांचा निषेध करणार, एवढंच आम्ही सांगू शकतो। जय ओबीसी।